संत तुकारामांचा जीवनविचार, लेखक निर्मल कुमार फडकुले। या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत। अभंग आहे, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवाही आगोज पडती आघात, येऊन या नित्य नित्य करी, तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघी यांचे काळे केले तोंड। संत तुकारामांचे समग्र जीवन ही एका संघर्षाची कहाणी आहे। सुरुवातीची 20-21 वर्ष तुकोबांच्या जीवनात फारशी खळबळ नव्हती। ज्या वाटेवरून ते चालत होते ती वाट साधी सरळ होती, फारसे खाचखळगे नव्हते। पण पुढे दुष्काळाची आपत्ती आली, सारं घर दुहून निघालं। त्या भयानक दुष्काळात तुकोबांची पहिली पत्नी आणि मूल यांचा मृत्यू झाला। आई वडिलांचा मृत्यू आधीच झाला होता। वडील भाऊ सावजी पहिल्यापासूनच विरक्त होते। त्यांच्या पत्नीचं देहावसान झाल्यानंतर ते तीर्थयात्रेला जे घरातून निघून गेले ते परतच आले नाहीत। नियतीच्या वेगवान लाटेनं तुकारामांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालट केली। दुर्दैवाचे आघात झेलता झेलता तुकोबा अंतर्मुख झाले, परिस्थितीचं चिंतन करू लागले, उद्ध्वस्त झालेल्या प्रपंचाचा खोलवर विचार करू लागले। विचारशील माणसाच्या मनातला वैचारिक आणि भावनिक संघर्ष तीव्र असतो। वावटळीत एखादं पान गिरक्या घेत राहावं तशी अवस्था तुकोबांची झाली। परमार्थाच्या दिशेनं त्यांच्या मनाने झेप घेतली। साऱ्या प्रापंचिक सुखदुःखांच्या पलीकडे जाण्याची ओढ त्यांच्या मनाला लागलेली होती। पंख झेप घेऊ पाहत होते, पण पाय मात्र जमिनीशी बांधलेले होते। या प्रकारचा अटीतटीचा संघर्ष प्रत्येक मुमुक्षूच्या मनात नेहमीच होत असतो। विशेष म्हणजे त्या नानाविध संघर्षांना त्यांना तोंड द्यावं लागलं ते संघर्ष अनेक पातळ्यांवरचे होते। त्यांचं स्वरूप गुंतागुंतीचं होतं। तुकोबांच्या जागी दुसरा एखादा दुबळा माणूस असता तर तो केव्हाच खचून गेला असता, पुन्हा उठून उभाच राहिला नसता। पण सर्व प्रकारचे आघात सहन करत हा वीर पुरुष चालतच राहिला। जे आपल्या अंतःकरण प्रवृत्तीला पटेल तेच तो करत राहिला। तुकोबांचा लढा जितका स्वतःच्या मनाशी होता तितकाच तो बाह्य जगाशीही होता। आजूबाजूचं जग या श्रेष्ठ ध्येयवादी संताला ओळखू शकलं नाही। व्यापार उदीम करणारा आणि आता व्यवहारात बुडालेला एक सामान्य वाणी एवढीच जगाच्या हिशेबी त्यांची किंमत होती। तुकोबांच्या ठायी असलेलं कवित्व आणि संतत्व, त्यांचं विचारसंपन्न मन बाह्य जगाला लवकर उमजलं नाही। जाती व्यवस्थेतही त्यांना मिळालेलं स्थान खालचं होतं। म्हणूनच याती शूद्र वेश्य केला व्यवसाय, शूद्रवंशी जन्मलो, घोकाया अक्षर मज नाही अधिकार, असे खिन्नतेचे उद्गार त्यांनी अनेक ठिकाणी काढावे लागले त्यांना। उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या लोकांनी तुकोबांच्या वाटेत काटे पसरल्याचा इतिहास आहे। तथाकथित पंडितांनी तुकारामांची योग्यता न ओळखता त्यांचा मानसिक छळ केला। एकूण या संतांचं संपूर्ण जीवन अनेक प्रकारच्या संघर्षांनी ओतप्रोत भरलेलं दिसतं। पण तुकोबा हे परमेश्वराचे अत्यंत उत्कट भक्त होते, तत्वचिंतक होते। सर्वसामान्य माणसांवर आपल्या मायेचा वर्षाव करून त्यांचं दुःख हलकं करणारे मित्र होते आणि आईच्या वात्सल्यानं रंजल्या गांजल्या लोकांना ते पोटाशी धरत होते। अंधाराशी लढायचं असेल तर अंतःकरणातला प्रेमाचा दीपक प्रज्वलित केला पाहिजे, मन प्रसन्न ठेवलं पाहिजे आणि पायाखाली काटे असतानाही आपल्या हृदयातला सुगंध जगाला दिला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती। यासाठीच त्यांचा संघर्ष होता। तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघी यांचे काळे केले तोंड। विठ्ठल नामाच्या प्रभावानं आपण सर्व संकट नाहीशी केली, हा आनंदोद्गार तुकोबा काढतात। जीवन हे लहान मोठ्या संघर्षाने भरलेलं आहे। काही कवींनी आयुष्याला क्रीडांगणाची उपमा दिली, पण हे जीवित एक रणांगण आहे हाच अनुभव बहुसंख्य लोकांना येतो। निकरानं संघर्ष करताना व्यक्तीचे गुण कसाला लागतात। दृढ निश्चयाने संघर्ष करूनही काही वेळा अपयश पदरी येतं। प्रत्येक संताला, क्रांतिकारकाला, महापुरुषाला पराभवाचे चटके सहन करावे लागतात, पण तो पराजयातूनही आत्मविजयाकडे निग्रहाने वाटचाल करत असतो। संघर्ष केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही। केवळ अपघातानं आलेला तात्पुरता मोठेपणा अल्पकाळ टिकतो। ज्ञानेश्वर तुकारामांसारखे महनीय संत हे आंतरिक आणि बाह्य संघर्ष करत करत
महानतेच्या ध्रुव ताऱ्यापर्यंत पोहोचलेले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. अशुभाशी, अन्यायाशी, अधर्माशी लढा देत देत उच्च मूल्य विजयी होत असतात हा या अभंगाचा भावार्थ आहे. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा.